टुडे इज माय बड्डे आणि मी आहे कामावरती आहे. 12 तास ड्युटी करते आणि जेवण करते. कसा करणार यार बड्डे जर 12 तास मला ड्युटी करायची असेल. मोबाईल मला आत्ता भेटला आहे दुपारी, त्यामुळे मी आज बड्डेचा दिवस आहे आणि मी कामावरती जेवण केलं आज आणि असाच माझा बड्डे जाणार आहे. 12 तासाची ड्युटी आहे. संध्याकाळी मला जायला 10 वाजतील. आत्ता मी जस्ट जेवण केले. मोबाईल जमा असतो. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल ब्लॉग काय येत नाही, वेळच भेटत नाही आहे कामामुळे. 12 तासाच्या ड्युटीमुळे संध्याकाळी 10ला जाते, खाते आणि झोपते. परत सकाळी 10ला उठते, येते, परत संध्याकाळी येते असं. त्यामुळे मोबाईल इथे जमा असतो. मोबाईल अलाउड नसतो. लंच ब्रेकमध्ये भेटतो. आता मी घेऊन सांगते तुला काय माझ्या बड्डेचं स्पेशल नाही आहे. काय करू स्पेशल काय. गाईज आत्ता वाजलेत रात्रीचे 11. मी आत्ता चालले घरी. बड्डे कधी करू. गाईज मी फायनली PGला आले. रात्रीचे 11 वाजायला लागले. 12 तासाची शिफ्ट करून कसं बड्डे करू तुम्ही सांगा. बड्डे हा प्रकार माझ्याने होणारच नाही. असा होता माझा बड्डेचा दिवस. भेटून गाईज मी आत्ता जस्ट आतमध्ये येऊन फ्रेश वगैरे झाले, कारण 12 तास ड्युटी करून एवढा जीव थकतो ना सांगू नका. मग आत्ता जेवण करते. बड्डेचा दिवस असून कसला केक नाही आहे, काय नाही आहे. फक्त मी आता PGमधून खालून जेवण आणले, ते जेवण करून घेते. खूप भूक लागली आहे मला. खाते आणि झोपते. तुम्हाला दाखवते मी काय खाते. हे बघा, डाळीचं वरण, भात, चपाती आणि ते मटकीची भाजी हे खाते. PGमध्ये कोणच नाही आहे, सगळ्या मुली. आणखीन एक मुलीचा बड्डे, ती गेली बाहेर आणि माझा पण बड्डे आहे. पण मी कुठे नाही गेले, कामावरून आले, जेवण करते आणि झोपते. असा होता माझा बड्डेचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ज्यांनी एक्सेप्ट केलं होतं की एक्सपेक्ट केलं होतं की माझा बड्डे काहीतरी युनिक होईल, तर हा युनिकच बड्डे आहे, जो केक ही कापला नाही. मी आता जेवण करणार आहे आणि झोपून जाणार. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग येत नाही आहे कारण 12 तास माझी ड्युटी चालू आहे. त्यामुळे नेक्स्ट वीकपासून तुम्हाला रेग्युलर ब्लॉग बघायला मिळतील. असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. बाय.